काय सत्यजित सुर्वे, कसला विचार करते एवढा? वाघमारे, आता निवडणूक लढवायची म्हणजे मम्मीला लय पैशांची गरज आहे. मी का लढवतोय ही निवडणूक? मी निवडणुकीला एवढ्यासाठी उभा आहे की मम्मी जिंकून यावे. त्यामुळे आपल्याला ना मम्मीचे हात बळकट करणं जास्त गरजेचं आहे. त्यासाठी मला काहीतरी करावंच लागेल. सत्या, ए सत्या, जरा खाली ये. कोण आलंय? बलमा, अरे कोण आहे ती सगळी? अरे सत्या, आपल्या वार्डातली सगळी सगळी कॉलेजला जातात. त्यांचं काय तुझ्याकडे काम आहे म्हणून घेऊन आलो. काय रे पोरांनो, काय काम होतं तुमचं? दादा, मी समजाने MPSC UPSC परीक्षा द्यायची ठरवले. कोणी MPSC तर कोणी UPSC. घरची परिस्थिती काय एवढी बरी नाही. जर एखादी अभ्यासिका अभ्यासासाठी उघडून दिली तर बरं होईल. अच्छा, पण बलमा, हा, तू त्यांना सांगितलं नाहीस का की मी आता पक्षात नाही ते? नाही, मी ह्यांना सगळं सांगितलंय, पण यांनी हट्टच धरलेला की तुला भेटायचं म्हणून त्यांना घेऊन आलो. अच्छा, हे बघा, तुमच्या अभ्यासिकेचं नियोजन करूच आपण, कारण त्याची तुम्हाला खरोखर गरज आहे. आणि जर आपण अभ्यासिका उभारली तर बाकीच्या पोरांना पण स्पर्धा परीक्षा देता येतील. त्याच्या बदल्यात मला बी तुमच्याकडं काहीतरी पाहिजे. बोल सत्या दादा, काय पाहिजे तुला? हे बघा, आपल्या मम्मी साहेब निवडणुकीला उभे आहेत. त्यामुळं तुमच्या सगळ्यांची मतं मम्मीलाच आली पाहिजेत. मम्मीला सपोर्ट करायचं आपण, काय? सॉरी. होय, मीच माया सुर्वे. मीच इलेक्शनला उभी आहे ना. कसं आहे, तुम्ही जर मला निवडून दिलं का नाही का, तुमच्या शिक्षणासाठी मला लय म्हणजे काय काय करता येईल बघा. म्हणजे आता तुम्ही हितवर येताना कसं पायात चप्पल घातली, आणि तीच माझं इलेक्शनचं चिन्ह आहे, चप्पल. तेव्हा ध्यानात ठेवायची चप्पल, मनात ठेवायची चप्पल, निवडून द्यायची चप्पल. तुम्ही एकदा का मला निवडून दिलं का नाही का, ह्याच चपलीऐवजी तुमच्या पायात मी बुट देईल. अहो, म्हणजे मला बी वाटतंय ना का माझ्या वार्डातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी मोठा ऑफिसर व्हावं. म्हणजे कसं लोक तुम्हाला समजा शेलट ठाकतील, आणि मग मीच काय, तुम्ही पण माझ्या संकट समजून लाल गाडीच्या दिव्यात फिरचाल. कसलं भारी. आता मग तुम्ही काय निवडून द्यायचे? चप्पल चप्पल चप्पल. काय रे, तुम्ही एवढे सगळे सिरियस का झालं? सत्या दादा, तू आहेस ना निवडणुकीला उभा, तर आम्ही दुसऱ्या कोणाला मत कशाला द्यायचं? हे बघा, तुम्हाला तुमचं काम होणं महत्वाचं आहे का नाही? आणि मम्मीच्या मागं तात्यासाहेबांच्या पक्षाची ताकद आहे. त्यामुळे तुमचं काम लगेच होईल याची गॅरंटी आहे. बरोबर बोललाय सत्या. हो, पण तू सोडून आम्हाला दुसरं कोणाला मत नाही देता येणार, कारण आमचा फक्त आणि फक्त तुझ्यावरच विश्वास आहे. अहो, कशाला एवढी चिडचिड करता तुम्ही जरा बायको आहे, बायको सारखं राहायचं. काय करू मी तुझं, काय करू मी तुझं? तुझ्या जीवावर मी, आणि तू हे एवढं एक छोटस काम पण तू केलं नाही माझं. तुझं मी काय करू सांग, काय करू मी तुझं? नेमका तो सत्या पण तिथं त्याच टायमिंगला कशी घालवायची 7:30 हे बायको अगं सांग ना. समजा तू कसं फाटल्यागत. ए बायको, अगं निवडणूक हरलो ना तर तू तर काय त्या म्हशी पण मला समोर उभं करणार नाही. मी काय म्हणते, हे बघा, आता तनतन करून काहीच नाही होणार आहे. आता आपल्याला ना थोडा वेगळा विचार करावा लागणार आहे. तुम्ही ना
फक्त डोकं शांत ठेवा. कसं शांत राहू? अण्णा कसं शांत राहू? एक तू बायको आहेस आणि एक ती सत्याची बायको आहे. पोलिसीनबाई कॉन्स्टेबल मंजू नेहमी त्या सत्याच्या माग उभी असते आणि माझ्या रस्त्यात अशी मांजरी सारखी आडवी येते. अपमान केलाय तिने माझा, याची मुकादमचा अपमान केलाय तिने. विसरणार नाही मी. आणि ती दुसरी आहे लेजंड माया सुर्वे. आणि तू तोंडेबाई आहे ती. आधी पैसे बघितल्यानंतर डोळे असे चमकले होते तिचे. सत्य आला आणि लगेच हिने सरड्यासारखा रंग बदलला. नाही, मी असा शांत बसणार नाही. ह्या सुर्वे फॅमिलीला माझा गावरान इंगा दाखवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. दाजी मी एक बोलू का? अरे बोल ना. नाही म्हणजे आता निवडणुका चालू आहेत आणि त्यात आपण असं काहीतरी वेगळं करायला गेलं तर ते तात्यासाहेब, ते पोलीस, ते निवडणूक आयोग उगाच तुमच्या पाठीमागं लावतील आणि वेगळंच काहीतरी झांगाड आपल्या पाठीमागं लागल. म्हणून तू जरा अरे चाल. मी नाही घाबरत कुणाला. माझ्या दुधात जशी भेसळ नाही ना तशी माझ्या विचारात पण भेसळ नाहीये. करेक्ट आहे, तुमचं एकदम करेक्ट आहे. पण कसं आहे ना, हे राजकारण आहे. तुम्ही ना थोडा वेगळा विचार करा, म्हणजे साप पण मरल आणि काटे पण तुटणार नाही. साहेब एवढं पैसे कुठून आलं तुझ्याकडं? चोरी केलीस? नाही साहेब, माझ्या नाही येत पैसे. पैसे कुठून आले? एवढं चोरी केलीस तू? अहो खरंच माझे नाही येत पैसे. तुम्हीच तर आता भेटले ना. मी पैसे फेकले? बायको तुम्ही बघितलं मी पैसे फेकले? नाही. नाही ना. ओ तुम्ही बघितलं का मी पैसे फेकले का? नाही 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 ना. मी कशाला पैसे फेकू? तू चोरी केलीस. साहेब साहेब खरंच माझे नाही हो पैसे. तुम्हीच देणार आहे आत्ता मला. माझं नाही येत. सोन्या उठ उठ. तुझे नाहीच ते पैसे.